नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. इथे 1 वाटी मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास गरम पाण्यात भिजवत घातलेली होती. थंड पाण्यात देखील भिजली तर ती पटकन भिजली जाते. ही डाळ आता भिजून झाली. त्याचं वाटण करण्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे. लसूण, जिरं, हिंग आणि हळद मी इथे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. सगळ्यात पहिले मी डाळ भांड्यात टाकून घेते आणि मग कोथिंबीर आणि बाकी सगळं मी इथे टाकून त्याची आता पेस्ट तयार करते. अशा प्रकारे मी ते वाटून घेतलं आहे. तर वरून मी 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ मी त्यात ॲड करते. तुम्ही इथे लाल तिखटऐवजी हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकता. आता हे पूर्ण असं एकजीव करून घेतलं आहे मी. या प्रकारे हे पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. या प्रकारे असं ते पडलं पाहिजे. आता मी ते एका भांड्यात काढून घेते. इकडे मी एक छोटा कांदा बारीक असा कापून घेतलेला आहे. आता मी हा कांदा त्या पिठात मिक्स करून देते. जास्त जाडही नाही कापायचा आणि जास्त खूपच बारीकही नाही कापायचा. हे पीठ मी आता 15 मिनटं मुरवायला ठेवून देते. दुसऱ्या भांड्यात मी इकडे गुळाचं पाणी तयार करून घेतलं आहे. इथे मी 1 वाटी गूळ आणि 1-1.5 ग्लास पाणी टाकलं आहे आणि ह्या वाटीने मी इथे जाडसर असं पीठ घेतलं आहे, जे आपण बट्टींसाठी तयार करतो ते घेऊ शकता किंवा जर ते नसेल तर आपलं साधं गव्हाचं पीठ आणि त्यात तुम्ही रवा टाकू शकतात. इथे मी थोडंसं मीठ घालते, कारण गोड पदार्थ म्हटल्यावर मीठ हे येतंच. आणि इकडे मी बेकिंग सोडा हा अर्धा चमचा घातला आहे. जे पाणी मी तयार केलं होतं गुळाचं, मी ते आता गाळणीने गाळून त्या पिठात मिक्स करून घेते. पीठ अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलं आहे. आता मी इथे कढईत तेल तापवून घेतलं आहे. या पिठाचे मी आता छान असे गुलगुले तळून घेते, म्हणजेच गोड भज्या. पण त्यांना जास्त वेळ लागतो म्हणून सगळ्यात पहिले मी तेच तळून घेते आणि ते गरमपेक्षा थंड जास्त छान लागतात. आणि त्यांना तळायलाही खूप वेळ लागतो, कारण ते कमी गॅसवरच होऊ द्यावं लागतं. फास्ट गॅस केला तर ते लगेच वरून लाल होतात आणि आतून मग तसे चिकट चिकट लागतात. म्हणून सुरुवातीला कमी गॅसवरच तळावे आणि मग 2-3 मिनटात गॅस वाढवावा आणि पलटी करावी. ब्राऊन कलर होईपर्यंत छान असे तळून घ्यावेत. तुम्ही इकडे बघू शकता की आता हळूहळू ते गुलगुल्यांचा कलर बदलतोय. अशा प्रकारे गुलगुले ब्राऊन कलरचे झाले की मग ते काढून घ्यायचे. तेल चांगलं व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी सगळे गुलगुले तळून घेणार आहे. माझ्या घरात मेंबर जास्त असल्यामुळे मला बराच वेळ लागतो, म्हणून मग हे गुलगुले सगळ्यात पहिले तळून घेते. आता वेळ आली मुगाच्या भजींची. जे मी पीठ तयार केलं होतं ते मी अशा चमच्याने छोटे छोटे टाकून घेते. जास्त मोठ्याही नाही टाकायच्या. छोट्या छोट्या टाकल्या की त्याचं टेस्ट छान येते आणि छान अशा कुरकुरीत होतात त्या. मूग डाळच्या भजींसाठी कांदा हा ऑप्शनल आहे. इथे छान पद्धतीने तळून झालेत आणि ह्या पटकन तळून होतात. यांना वेळ अजिबात लागत नाही मुगाच्या भजी.